नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती. त्यानंतर दिवसभर चढउतार सुरू होते. मार्केट संपताना सेन्सेक्स हा 201 पॉईंटने घसरून 81,508 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 59 पॉईंटने घसरून 24,619 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.08%, बीएसई टेलिकॉम इंडेक्स 0.62% वर आहेत. बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.56% वर आहे. सर्वात जास्त घसरण बीएसई फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स मध्ये 1.93% चे झालेले आहे. बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.32% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.46% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत. विप्रो 2.15%, L&T 2.08%, SBI लाईफ इन्शुरन्स 1.43%, टाटा स्टील 1.07% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 4.16%, हिंदुस्तान युनिलिव्हर 3.34%, टाटा मोटर्स 2.21%, ॲक्सिस बँक 1.80% अशी घसरण आहे. केंद्र सरकारने आज संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून 3 वर्षासाठी नेमणूक केलेली आहे. एफआयआयने 724 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 1648 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. धन्यवाद.